जय शिवराय. मी जयश्री पवार. माझ्या फोटोग्राफर सखीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण सोरटी सोमनाथच्या पवित्र भूमीतून भगवान श्रीकृष्णांची नगरी द्वारकेकडे निघालो आहोत. हा प्रवास केवळ एका तीर्थक्षेत्रातून दुसऱ्या तीर्थक्षेत्राकडे जाणारा नाही, तर निसर्ग, अध्यात्म आणि आनंद यांचा सुंदर संगम अनुभवण्याचा आहे. सोरटी सोमनाथ मागे पडत असताना मनात भक्तिभाव भरून राहिला होता. भगवान शंकराचे दर्शन घेतल्यानंतर मन प्रसन्न झाले होते आणि आता श्रीकृष्णाच्या द्वारकेकडे जाण्याची उत्सुकता अधिकच वाढत होती. प्रवास सुरू होताच आमच्या डाव्या बाजूला अथांग अरबी समुद्र दिसू लागला. निळ्याशार पाण्यावर सूर्यकिरण चमकत होते. समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर आदळून परत जात होत्या आणि त्या लाटांचा मधुर आवाज मनाला विलक्षण शांतता देत होता. समुद्र किनाऱ्यालगत जाणारा रुंद आणि स्वच्छ रस्ता म्हणजे जणू निसर्गाने घडवलेली एक सुंदर कलाकृतीच होती. प्रत्येक वळणावर समुद्राचे बदलणारे रूप पाहून कॅमेरा थांबवावा असा वाटत नव्हता. या मार्गावर उंचच उंच नारळाची झाडे, हिरव्यागार बागा आणि मधूनच दिसणारी छोटी छोटी गावे प्रवास अधिकच रमणीय बनत होता. समुद्राच्या वाऱ्यामुळे नारळाची झाडे हळूवार डोलत होती, जणू प्रत्येक प्रवाशाचं स्वागत करत होती. थंडगार समुद्री वारा चेहऱ्यावर येत होता आणि मनातील सारा थकवा क्षणात दूर होत होता. अशा सुंदर वातावरणात वेळ कसा जात होता हेच कळत नव्हते. मधूनच आम्ही समुद्रकिनारी थांबलो. समोर अथांग समुद्र, दूरवर उडणारे पक्षी, किनाऱ्यावर भेसाळणाऱ्या लाटा आणि त्या निसर्ग सौंदर्याचा मनसोक्त आनंद. काही क्षण फक्त समुद्राकडे पाहत बसलो तरी मनाला एक वेगळीच ऊर्जा मिळत होती. असं वाटत होतं काही क्षण त्या समुद्राकडे पाहत बसावं आणि त्या समुद्राकडे पाहत बसलो तरी मनाला एक वेगळीच ऊर्जा मिळत होती. समुद्राचा प्रत्येक आवाज जणू निसर्गाचे एखादे मधुर संगीत वाटत होते. शहरातील गोंगाटापासून दूर हा शांत अनुभव प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी घ्यावाच. इथपर्यंत ठीक आहे. हो, ऐका ना, असं वाटतं आपण पुढे जातो का काय. म्हणून तर म्हटलं तुला. ही आली मोठी बर का, मोठी आली आता. ती मागची पण फक्त खाली बघू नको, झाले माघारी पाणी जातं. हा, ते हे असं भीती वाटते. आपण चाललोय का काय त्याच्या बरोबर. माझा अडचण नसतो. अगं ते मला अशीच फोटो पाठवून दाखवायचे. ती गाणं फोन करते, ती गाणं फोन जाऊ ती पुढे लावले मग कोणी ती जोरात टाकाले. चप्पलांपर्यंत पाणी जाईल, चप्पलांपर्यंत पाणी गेले. काय करायची ती लाटा जर अंगावर घेतल्या ना, वर्षभर काय चुकत नाही अंगात. आता मी म्हणलं बसते तर सगळं ओरडतील ना मला. आली 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 आली. माझी भारी आली. हा,
मगाशी नाही नाही आपली जोडी काहीतरी वेगळीच आहे बरं का बाई पवार बाई. हा आपली जोडी काय का? वेगळीच आहे. तुमची एक चप्पल आणि माझी एक चप्पलच गेली. तुमची कुठे ठीक आहे काय असं अगं, ही कशी नाही आली अजून? काढला 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 असं येत असेल त्याच्यात तर त्याच्यात पोल्यासारखं दाखव. या ना उभं राहताय ना. हा ते बोलतात ना फोनवर या मार्गावरून प्रवास करताना अनेक ठिकाणी फोटो आणि व्हिडिओ काढण्याचा मोह आवरत नव्हता. प्रत्येक दृश्य इतके सुंदर असते की ते कायम स्मरणात राहावे असे वाटते. सोरटी सोमनाथ ते द्वारका हा रस्ता केवळ अंतर कमी करणारा नाही, तर मनाला आनंद देणारा प्रवास आहे. एका बाजूला निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य आणि दुसऱ्या बाजूला श्रद्धेची ओढ, त्यामुळे हा प्रवासच अविस्मरणीय बनतो. द्वारका जवळ येत असताना मनात वेगळीच उत्सुकता निर्माण होते. भगवान श्रीकृष्णाची नगरी आता जवळ येत आहे. ही भावना प्रत्येक भक्तासाठी अत्यंत आनंददायी असते. जर तुम्ही गुजरातला जाण्याचा विचार करत असाल तर सोरटी सोमनाथ ते द्वारका हा समुद्र किनाऱ्याचा मार्ग नक्की निवडा. हा प्रवास तुम्हाला निसर्ग, शांतता आणि अध्यात्म यांचा अनोखा अनुभव देईल. आजचा हा प्रवास आम्ही कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र जर तुम्हाला हा प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील भागात आपण भगवान श्रीकृष्णांची पवित्र नगरी द्वारकेचे दर्शन घेणार आहोत.
त्यामुळे आमच्यासोबत शेवटपर्यंत नक्की राहा. तोपर्यंत हर हर महादेव, जय सोमनाथ, जय द्वारकाधीश.